नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता प्रतिमा आत्या, सुमन काकू, राकेश, सायली, अर्जुन सर्वच जण जेवायला बसलेले असतात. परंतु सायली, अर्जुन शांतपणे जेवत असतात. प्रतिमा आत्या हे पाहतात आणि त्यांना विचारतात, सायली, अर्जुन तुम्हाला भात वाढू का? तर अर्जुन म्हणतो नाही नको. सायलीही नको म्हणते. तर राकेश आता अर्जुनला म्हणतो, अरे अर्जुन, अरे पोटभर जेव, लाजू नको, घर तुझंच आहे. अर्जुन म्हणतो नाही, आता माझं जेवण होत आलंय, त्यामुळे मला नको आहे काही. तर सुमन काकू सायली आणि अर्जुनला म्हणतात, सायली, अर्जुन तुम्ही आज दोघंही एकदम गप्प गप्प आहात, काही झालंय का? तर सायली म्हणते नाही, काही नाही. तर त्यानंतर सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं इथे पण सर्वजण जेवायलाच बसलेले असतात. तर प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात, अगं कल्पना, हे काय, अस्मिता कुठे आहे? ती जेवायला नाही का आली? तर कल्पनाताई म्हणतात, नाही हो, ती तर मगाशीच जेवली आणि आता ती गोलूला झोपवत असेल. तर आता विमलताई म्हणतात, वहिनी, अहो उद्या पुरण करायचं असेल ना, मग त्यासाठी मी डाळ भिजत टाकू का? तर कल्पनाताई म्हणतात, उद्या पुरणपोळ्या कशाला? तर विमलताई म्हणतात, वहिनी, अहो तुम्ही विसरलात का? उद्या वटपौर्णिमा आहे. आता मात्र कल्पनाताईंच्या लक्षात येतं की उद्या तर वटपौर्णिमेचा सण आहे. तर आता अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड पाहिलं का, अहो तुमच्या लग्नाला इतकी वर्ष झालीत की आता मम्मा तुमच्यासाठी पूजा करायला सुद्धा विसरली आहे. प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं काय हे, मी जर तुला 7 जन्मासाठी नको असेल ना तर मला क्लिअरली आताच सांग. तर कल्पनाताई म्हणतात, काही काय बोलता हो, अहो खरं तर मी विसरून गेले, कारण हे सगळं काही सायलीमुळेच. अहो सायली या घरात आल्यापासून सगळ्या रीती रिवाज परंपरा तीच तर बघत आली आहे. सगळी तयारी अगदी व्यवस्थित करून ठेवते आणि त्यानंतर ती मला सांगते आणि म्हणूनच त्या गडबडीत मी विसरून गेले, बाकी काही नाही. कारण या सगळ्या गोष्टी अगदी सायली व्यवस्थित पार पाडते, त्यामुळे मी कधी लक्ष घातलंच नाही याकडे. तर त्यानंतर कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, आणि हो, उद्या वटपौर्णिमा आहे, त्याचा उपवास आणि पूजा हे दोन्ही मी तुमच्यासाठी करणार आहे. तर प्रतापराव शांतच होतात. तर अश्विन कल्पनाताईंना म्हणतो, मम्मा उद्या सायली वहिनीला उपवास धरायला नको देऊस, तिला त्रास होईल. कल्पनाताई म्हणतात, हो, आणि तसंही गरोदरपणात हे व्रत करायचंच नसतं, पूजाही करायची नसते. तर विमलताई म्हणतात, पण वहिनी हे सगळं काही सायलीताईंना माहीत आहे ना? कल्पनाताई म्हणतात, माहीत नसेल कदाचित, मी तिला कळवते, नाहीतर उगाच उद्या पूजेचा आणि उपवासाचा सुद्धा ती घाट घालेल. असं म्हणत कल्पनाताई आता सायलीला फोन करायला घेतात. आता सायली पाहते तर इथे कल्पनाताईंचा फोन आलेला असतो. कल्पनाताईंचा फोन लगेच सायली उचलते आणि म्हणते, बोला ना आई. तर कल्पनाताई म्हणतात, काय ग बाळा, कशी आहेस तू? सायली म्हणते, मी अगदी ठीक आहे, तुम्ही कशा आहात? कल्पनाताई म्हणतात, मी सुद्धा ठीक आहे, पण बाळा खरंच सांगू का, अगं तू नाहीस ना तर आम्हाला इथे अजिबातच करमत नाही, कशातच लक्ष लागत नाही, सतत तुझी आठवण येत असते. तर सायली म्हणते, मला सुद्धा आई तुमच्याशिवाय करमत नाही, मला सुद्धा तुम्हा सगळ्यांची आठवण येते, पण इथे सुमन काकू आणि प्रतिमा आत्या माझे खूप लाड करतात. पण हे ऐकून राकेशला मात्र खूप राग येत असतो. तर अर्जुन कल्पनाताईंना विचारतो, मम्मा अगं तू सहजच फोन केलायस ना? तर कल्पनाताई म्हणतात, नाही अरे मी सायलीला हे सांगायला फोन केला आहे की उद्या वटपौर्णिमा आहे. ए सायली, उद्या तू वटपौर्णिमेचं व्रत आणि पूजा दोन्ही करणार नाहीयेस? तर आता सायली कल्पनाताईंना म्हणते, हो आई, मला हे सगळं काही प्रतिमा आत्याने सांगितलं आहे. गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमा करायची नसते, पण आई निदान मी उपवास तरी करते ना. आता हे ऐकून अर्जुन रागाने सायलीकडे पाहतो. तर प्रतिमा आत्या म्हणतात, नाही सायली, तू उपवास सुद्धा नाही करणार आहेस, पण हो तू इतकं करू शकतेस की हात जोडून देवाकडे प्रार्थना कर की मला हाच नवरा 7 जन्म मिळू देत. इतकं केलं तरी खूप पुरे आहे. आता मात्र प्रतिमा आत्याला हसू येत असतं, कारण सायली अर्जुनसाठी उपवास करायलाही ह्या दिवसात तयार असते. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली अगं मी सुद्धा अश्विन, अर्जुन आणि अस्मिता या तिघांच्याही वेळी वटपौर्णिमेची पूजा केली नव्हती. तर सायली कल्पनाताईंना म्हणते, पण आई गरोदर स्त्रियांनी वटपौर्णिमेची पूजा करण्याचा वेगळा काहीतरी मार्ग असेलच ना? आता सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुन सायलीवर चिडतो आणि म्हणू लागतो, तू दरवेळी हट्ट का करतेस बायको? प्रेग्नेंट असताना तुला प्रत्येक गोष्टीची रिस्क घ्यायचीच असते का? अगं कधीतरी दुसऱ्यांचं ऐकायला सुद्धा शिक ना. असं म्हणत अर्जुन सायलीवर चिडलेला असतो. तर सुमन काकू अर्जुनला शांत करत म्हणतात, बरं अर्जुन, तू अगोदर शांत हो.
तू जेवून घे बरं. तर अर्जुन म्हणतो नाही नको, माझं पोट भरलंय. असं म्हणत अर्जुन जेवणावरनं उठून निघून जातो. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात काय गं, अचानक अर्जुनला काय झालं? सायली म्हणते काही नाही आई, अहो मी उद्या उपवास करणार असं म्हटलं ना, आणि त्याचाच त्यांना खूप राग आलाय. तर कल्पनाताई म्हणतात बरं बरं, उद्या मी तिथेच येते. मग मी, प्रतिमा आणि सुमन तिघही एकत्रच वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जाऊ. तर आता सायली म्हणते बरं ठीक आहे. असं म्हणत आता सायली फोन ठेवते. तर सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात वहिनी, मी सगळी वटपौर्णिमेची पूजा करून ठेवते. उद्या कल्पना वहिनी आल्यात की आपण तिघेही पूजा करण्यासाठी जाऊ. तर इकडे राकेश सायलीकडे पाहतो आणि मनाशीच म्हणतो नक्कीच सायली आणि अर्जुनमध्ये कुठल्या तरी गोष्टीवरून वाद झाला आहे, काहीतरी भांडणं झाली आहेत. पण ती कशावरून झालीत, का झालीत हे मला शोधून काढावंच लागेल. तर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते मी येते. असं म्हणत ती तिच्या रूमच्या दिशेने निघून जाते. तर इकडे प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात सुमन, अगं सायलीचा अर्जुनवर इतका जीव आहे की उद्याची वटपौर्णिमेची पूजा आणि उपवास करता येत नाही हे म्हटल्यावर तिचा जीव बघ अगदी कासावीस होतोय. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं विमलताई आता वटपौर्णिमेची तयारी करत असतात आणि कल्पनाताईंना म्हणतात वहिनी, आता हळदी कुंकवाचं भांडं या तपकातच ठेवलं आहे. तर त्याचवेळी त्या ठिकाणी प्रतापराव येतात आणि म्हणतात काय हे, अजून वटपौर्णिमेची तयारी झाली नाही आहे का? तर विमलताई म्हणतात होतच आहे, चालूच आहे. म्हणजे नेहमी हे सगळं काही सायलीताईच पाहतात ना, त्यामुळे एक एक गोष्ट आठवून ठेवावी लागते. प्रतापराव म्हणतात म्हणजे सायली नाही तर तुम्हाला काही जमत नाही हो ना? एरवी तुम्हाला काही बघावं सुद्धा लागत नाही. आता मात्र कल्पनाताई आणि विमलताई शांतच होतात. तर त्यावेळी त्या ठिकाणी अस्मिता आलेली असते. तर इथे प्रतापराव पाहतात तर कल्पनाताई अस्वस्थ असतात आणि म्हणूनच प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात कल्पना, अगं काय झालंय, तू अशी शांत का आहेस? तर कल्पनाताई म्हणतात उद्या सायलीला पूजा करता येणार नाही, त्यासाठी एक आनंदाचं कारण आहे. पण आपल्या अस्मिताचं काय? तिला उद्या पूजा करता येणार नाही त्यासाठी आनंदाचं कारणच नाही आहे. मला तर खरंच खूप अस्मिताची काळजी वाटते की उद्या तिच्या मनाची अवस्था काय असेल, काहीच कळत नाही आहे. तर प्रतापराव म्हणतात हो मलाही कळतंय, पण तू उगाच स्ट्रेस घेऊ नकोस. कल्पना तू शांत हो, मी अस्मिताशी बोलेन. तर आता इथे अस्मितालाही खूप वाईट वाटत असतं. अस्मिताने त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं. तर इथे प्रतापराव कल्पनाताईंना म्हणतात कल्पना, अगं अस्मिताचं मन शांत कसं राहील ना हे आपल्याला बघायला हवं, त्यासाठी प्रयत्न करायला हवेत. तर कल्पनाताई म्हणतात तिचा असा पडलेला चेहरा मला पाहवत नाही हो, तिचा तसा चेहरा पाहिला की मलाही खूप वाईट वाटतं. पण हेही तितकंच खरं आहे की त्या सचिनची लायकीही नाही आहे की त्याच्यासाठी कोणीतरी दुःखात राहावं. पण मी आणि प्रतिमा उद्या ज्यावेळी पूजा करण्यासाठी जाऊ त्यावेळी अस्मिताला वाईट वाटणारच ना. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो. पण अर्जुनचं लक्ष कुठेच लागत नसतो, कारण अर्जुनला सतत सायलीचं बोलणं आठवत असतं. सायली अर्जुनला म्हणालेली असते की ज्याप्रमाणे महिपत शिकरेला आपण प्रतिमा आत्यांच्या समोर ठरवून आणलं होतं, त्याचप्रमाणे जर माझा हा अपघात पुन्हा आपण ठरवून तसाच घडवून आणला तर. पण या सगळ्यासाठी अर्जुन ठामपणे नकार देतो. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते आपल्या बालपणीच्या सगळ्या गोष्टी रिक्रिएट करून झाल्यात, पण तरीसुद्धा मला काहीच आठवत नाही आहे. मला तर आता अशी भीती वाटायला लागली आहे की मला काहीच आठवणार नाही. पण आता ही एकच आशा आहे समोर, प्लीज हे सगळं काही करू द्या. असं म्हणत आता सायली अर्जुनला रिक्वेस्ट करत असते. पण अर्जुन मात्र त्याच्या मतावर ठाम असतो आणि पूर्णपणे पुन्हा एकदा नकार देत म्हणतो नाही बायको, मी ही रिस्क नाही घेणार. आता अर्जुन या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो आणि त्याचवेळी सायली रूममध्ये येते. आता अर्जुन सायलीकडे पाहतो पण सायलीशी काहीही बोलत नाही. आता ना सायली अर्जुनशी बोलत, ती झोपण्यासाठी निघून जाते. आता सायलीला काही झोप लागत नसते, ती सतत अर्जुनकडे पाहते. अर्जुन लॅपटॉपवर काम करत असतो पण तो सगळा राग त्या लॅपटॉपवर काढत असतो. आता सायली अर्जुनच्या कानातील हेडफोन काढते आणि म्हणू लागते माझा राग त्या लॅपटॉपवर काढायची काहीच गरज नाही आहे, कारण मी उद्या वटपौर्णिमेची पूजाही करणार नाही आहे आणि उपवासही करणार नाही. आणि राहिला प्रश्न अपघाताचा, तर तुम्ही परवानगी दिल्याशिवाय तो अपघातही घडवून आणणार नाही. असं म्हणत सायली आता अर्जुनकडे पाठ फिरवून झोपी जाते. तर अर्जुन मनाशीच म्हणतो हे सगळं करत असताना बायको मला आनंद होत नाही आहे गं, हे सगळं काही मी मुद्दामून नाही करत आहे, पण एक बाप म्हणून आणि एक नवरा म्हणून माझं मन हे सगळं काही करायला तयार नाही आहे. त्यामुळे मी नाही परवानगी देऊ शकत, मला माफ कर. पण या सगळ्यात मी एवढी मोठी रिस्क नाही घेणार.
तर इकडे प्रतिमा आत्या फोनवर बोलत म्हणतात, हो ना, तुम्हाला माझी आयडिया आवडली आहे ना, मग झालं तर. मग आपण जसं ठरवलंय तसंच आपण उद्या पार पडणार आहोत. काही झालं तरी सायलीच्या चेहऱ्यावर नाराजी मला नाही हो पाहवत. हो चालेल, काही हरकत नाही, उद्या आपण भेटूच, असं म्हणत प्रतिमा आत्या फोन ठेवतात. तर दुसऱ्या दिवशी सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं कल्पनाताई छान तयार होऊन हॉलमध्ये येतात. तर प्रतापराव कल्पनाताईंचं कौतुक करत म्हणतात, कल्पना खरंच खूप छान दिसतेस. कल्पनाताई म्हणतात, काहीतरीच काय, पण खरंच कल्पनाताईंना पाहून प्रतापरावांची नजर मात्र काही हटत नसते. तर त्यावेळी विमलताई कल्पनाताईंकडे आता पूजेचं ताट देतात आणि म्हणू लागतात, वहिनी हे घ्या, सगळं तयार आहे आणि हो आता लवकर निघा नाहीतर पाऊस वाढेल. कल्पनाताई म्हणतात, हो निघतेच. तर प्रतापराव म्हणतात, अश्विन अरे काल आपण तुझ्या मम्माला उगाचच चिडवत होतो ना. तर अश्विन म्हणतो, का हो डॅड. तर प्रतापराव म्हणतात, अरे काल तर तिला चिडवत होतो, पण आता बघतोयस ना, 7 जन्म हाच नवरा मिळावा यासाठी कशी तयार होऊन आली आहे. परंतु प्रतापरावांचा हा आनंद पाहून अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड तुम्ही खरंच खूप लकी आहात, कारण सगळ्यांनाच अशी प्रेम करणारी बायको नाही मिळत. आता मात्र अश्विनच्या मनातील दुःख हे सगळ्यात मोठं असतं आणि नकळतच अश्विन ते बोलूनही दाखवतो. आता मात्र कल्पनाताईंनाही खूप वाईट वाटतं. कल्पनाताई मनाशीच म्हणतात, माझ्या मुलांच्या नशिबी हे काय आलंय. अश्विनला तर वाटतंच आहे की त्याच्यासाठी पूजा करणारं कोणीच नाही आणि अस्मिताच्याही मनात असाच काही विचार आला तर. कल्पनाताईंना त्यांच्या दोन्ही मुलांची खूप काळजी वाटत असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी अस्मिताही येते. अस्मिताकडे पाहिल्यानंतर कल्पनाताई मात्र शांतच होतात, पण त्याचवेळी अस्मिताचं एक पार्सल आलेलं असतं. प्रतापराव अस्मिताला म्हणतात, अस्मिता अगं आज काय शॉपिंग केली आहेस. अस्मिता म्हणते, नाही डॅड, आज मी काही शॉपिंग केलेली नाही, तर आज माझ्यासाठी आणि अश्विनसाठी गिफ्ट आलं आहे. असं म्हणत आता अस्मिता इथे अश्विनच्या बाजूला जाऊन बसते. तर त्यावेळी अश्विन अस्मिताला विचारतो, माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी असं कोणी गिफ्ट पाठवलंय. तर अस्मिता म्हणते, सांगते सर्व काही सांगते. अस्मिता आता विमलताईंना प्लेट आणायला सांगते आणि त्याचवेळी बॅगमधील पार्सल बाहेर काढते. तर त्यामध्ये पेस्ट्रीज असतात. तर आता प्रतापराव अस्मिताला म्हणतात, पेस्ट्रीज आज काही खास कारण आहे का की कोणाचा वाढदिवस आहे. अस्मिता म्हणते, नाही आज कोणाचा वाढदिवस नाही आहे, पण माझ्या आणि अश्विनच्या आयुष्यातील खास दिवस मात्र आहे, कारण मी आणि अश्विन अशा विचित्र जोडीदारांसोबत 7ही जन्म संसार करण्यापासून वाचलोय. खरं तर आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट दूर झालं आहे. मग मम्मा आणि डॅड हा खास दिवस सेलिब्रेट करायला नको का, आणि म्हणूनच या पेस्ट्री आमच्यासाठी कोणीतरी पाठवल्या आहेत. तर कल्पनाताई म्हणतात, अगं पण या पेस्ट्रीत नक्की पाठवल्या आहेत कोणी. तर अस्मिता म्हणते, ते पण सांगते. तर त्याचवेळी अस्मिताला फोन आलेला असतो. तर अस्मिता म्हणते, हां जिने पाठवलंय ना तिचाच फोन आला आहे. असं म्हणत अस्मिता फोन उचलते आणि म्हणते, हाय सायली. तर सायली म्हणते, खाल्ली का पेस्ट्रीज. तर अस्मिता म्हणते, नाही आता आम्ही सेलिब्रेशनला सुरुवात करणारच होतो. तर कल्पनाताई म्हणतात, सायली अगं तू अश्विन आणि अस्मितासाठी पेस्ट्रीज मागवल्यास. तर सायली म्हणते, हो आई, अहो मी तर खरं तर विचार करत होते की आज वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि अस्मिता कशी असेल, तिला या सगळ्यात खूप त्रास होत असेल ना, म्हणून मी तिला फोन केला होता. पण आम्ही दोघेही फोनवर बोलताना एकच बोललो की अशा जोडीदारांसोबत 7ही जन्म घालवण्यापेक्षा आपली सुटका झाली हेच खूप चांगलं आहे, आणि म्हणूनच हे सेलिब्रेशन करण्यासाठी मी दोघांनाही पेस्ट्रीज पाठवले आहेत. तर आता सायलीची ही कल्पना अश्विनलाही आवडलेली असते. तर अश्विन म्हणतो, तू अगदी बरोबर बोलतेस सायली वहिनी. अगं आजचा हा दिवस वाईट वाटून घेण्यासारखा नाहीच आहे आणि वाईट वाटण्यासारखं काहीच घडलं नाही आहे. खरं तर आजचा हा दिवस म्हणजे सेलिब्रेट करण्याचा दिवस आहे. तर सायली अश्विन आणि अस्मिताला म्हणते, म्हणूनच छळणाऱ्या नात्यांपासून सुटका झाली याचं सेलिब्रेशन व्हायला पाहिजे आणि त्यासाठीच मी पेस्ट्री पाठवल्या आहेत. करा तुम्ही सेलिब्रेशन करा आणि खूप मज्जाही करा. तर अस्मिता म्हणते, मज्जा करा म्हणजे अगं ठरलं होतं ना की आपण एकत्रच सर्वांनी सेलिब्रेट करायचं, मग तू तुझ्यासाठी पेस्ट्रीज ऑर्डर केली नाही आहेस का. वाटलंच होतं की तू असंच काहीतरी करशील. अगं आज तर तुझा वटपौर्णिमेचा उपवासही नाही आहे ना. सायली म्हणते, नाही माझा उपवास नाही आहे आणि म्हणूनच आज तुमच्यासोबत मी सुद्धा पेस्ट्री खाणार आहे. बघ मी सुद्धा पेस्ट्रीज खाते. असं म्हणत आता सायलीने स्वतःसाठी सुद्धा पेस्ट्रीज ऑर्डर केलेली असते.
आता सायलीच्या या कल्पनेमुळे नकळतपणे का होईना अस्मिता आणि अश्विनच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि ते पाहून प्रतापरावांनाही खूप बरं वाटतं. तरी ते कल्पनाताई सायलीला म्हणतात, अगं सायली, खरंच तुझी कमाल आहे हा. अगं आज तुला वटपौर्णिमेचं व्रत करता येणार नाही का, तर तुझ्या मुलासाठी आणि नवऱ्यासाठी. पण तरीसुद्धा आज मात्र तू तुझ्या माहेरपणाला गेलेली असलीस तरीसुद्धा प्रत्येक वेळी तुला मात्र आम्हा सगळ्यांचाच विचार येत असतो ना, तू आम्हा सगळ्यांचा विचार करत असतेस ना. अस्मिता म्हणते, हो ना मम्मा, अजूनही हिला मात्र माझीच काळजी आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो हे मात्र खरं आहे. तर सायली म्हणते, आपण शरीराने जरी वेगवेगळे असलो तरी मनाने मात्र एकच आहोत ना अस्मिता. असं म्हणत आता सायली पुढे अस्मिता आणि अश्विनला म्हणते, बरं चला पेस्ट्रीज खाऊन घ्या. तर अस्मिता म्हणते की हो. अश्विन म्हणतो, थांब मी काढतो. असं म्हणत अश्विन आता प्लेटमध्ये त्या दोन्ही पेस्ट्रीज घेतो आणि त्यानंतर दोघीही एकमेकांना पेस्ट्री भरवतात. पहिली अस्मिता अश्विनला भरवते, त्याचं तोंड गोड करते आणि त्यानंतर अश्विन अस्मिताला. तर आता अश्विन सायलीला म्हणतो, आता सायली वहिनी तुझी टर्न आहे. आता सायलीसुद्धा पेस्ट्री खाते आणि त्यानंतर अस्मिता आणि अश्विनला म्हणते, बरं चला आता मी फोन ठेवते हां, कारण सुमन काकू आणि प्रतिमा आत्या पूजेसाठी जात आहेत ना, त्याची गडबड सुरू आहे. तर कल्पनाताई म्हणतात, हो सायली मी सुद्धा पोचतेच आहे. तर सायली म्हणते, हो आई या तुम्ही. असं म्हणत आता सायली फोन ठेवते. नकळतपणे का होईना पण आजच्या दिवशी सुभेदारांच्या घरात पुन्हा एकदा आनंद कसा येईल यासाठी सायलीने प्रयत्न केलेले असतात आणि सायलीचे हे प्रयत्न आणि घरातील मिळालेला हा आनंद पाहून कल्पनाताईंना सायलीचा अभिमान वाटत असतो. इथे कल्पनाताई अश्विन आणि अस्मिताला म्हणतात, खरं तर तुम्हा दोघांकडे पाहून मला खरंच खूप अस्वस्थ वाटत होतं, पण आता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी अगदी आनंदानेच आजची वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. तर प्रतापराव म्हणतात, जा अगदी खुशाल जा आणि हो 7 जन्मासाठी काय तर पुढच्या 14 जन्मासाठी आपला संसार असाच मागून घे. तोपर्यंत मी इथे पेस्ट्री खातो. तर अस्मिता म्हणते, डॅड तुम्ही सुद्धा. तर प्रतापराव म्हणतात, मी सुद्धा म्हणजे आता माझी मुलं आनंदात आहेत ना, मग मला ते सेलिब्रेट करायला नको का. असं म्हणत प्रतापरावही खूप खुश असतात. तर प्रतापराव म्हणतात, आणि तसंही माझा कुठे उपवास आहे, दे दे मला सुद्धा पेस्ट्री दे. असं म्हणत प्रतापराव पेस्ट्री मागून घेतात. तर कल्पनाताई म्हणतात, बरं तुमचं चालू द्यात. असं म्हणत कल्पनाताई आता किल्लेदारांच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात. इथे प्रतापराव पेस्ट्रीचा आनंद घेतात आणि म्हणतात, वा खरंच खूप छान आहे. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी सुद्धा आता प्रतिमा आत्या आणि सुमन काकू खूप छान तयार झालेले असतात. सायली म्हणते, वा खूप खरंच छान तयार झालाय, चालल्यात का पूजेला. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात की हो आता पूजेलाच जाणार आहोत. सायली म्हणते, मला सुद्धा पूजा करायला मिळाली असती तर सुमन काकू म्हणतात, सायली अगं तुला चांगल्या कारणासाठी पूजा करता येत नाहीये, त्यामुळे प्लीज वाईट वाटून घेऊ नकोस. तर आता सायली म्हणते, हो काही हरकत नाही. तर प्रतिमा आत्या सुमन काकूंना म्हणतात, चल आपण पूजेची तयारी करू. तर त्यावेळी सुमन काकू प्रतिमा आत्यांचा हात पकडतात आणि म्हणू लागतात, वहिनी शास्त्र म्हणून मी पूजा करायला येतेय खरं, पण खरं तर हा असा नवरा मला 7ही जन्म नको आहे. तर आता सायली सुमन काकूंना शांत करत म्हणते, सुमन काकू तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आणि हो अजिबात काळजी करू नका. हवं तर आज तुम्ही देवाला अशी प्रार्थना करा की तुमच्या नवऱ्याला याच जन्मात पश्चाताप होऊ देत. प्रतिमा त्या सुमन काकूंना सावरतात आणि म्हणतात, चल आपण पूजेची तयारी करूयात. सायली म्हणते, मी घेऊन येते. असं म्हणत आता सायली पूजेची तयारी करण्यासाठी त्यांना मदत करत असते. आता प्रतिमा आत्या आणि सुमन काकू पूजेची तयारी करत असतात आणि या सगळ्यामध्ये त्यांना सायलीची मदत मिळत असते. तर त्याचवेळी त्या ठिकाणी अर्जुन येतो आणि म्हणतो, काय मग झाली का पूजेची तयारी. तर सुमन काकू म्हणतात, अरे अर्जुन थांब मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते. असं म्हणत सुमन काकू अर्जुनसाठी कॉफी आणायला जातात. तर इकडे मात्र सायली अर्जुनशी काही बोलतही नसते. सायली अर्जुनवर खूप रागवलेली असते. अर्जुन सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण सायली मात्र अर्जुनकडे पाहतही नाही, त्याच्या नजरेला नजरही देत नसते. तर इथे मात्र प्रतिमा आत्या कोणाची तरी वाट पाहत असतात. सुमन काकू आता अर्जुनसाठी कॉफी घेऊन येतात आणि म्हणतात, वहिनी अहो तुम्ही कोणाची वाट पाहताय का. भावोजी तर इतक्यात येणारच नाही आहेत, परंतु तुम्ही कोणाची वाट पाहताय. परंतु त्याचवेळी आता आश्रमातील मुलं आणि कुसुमताई आलेले असतात आणि ते पाहून सायली खूप खुश होते. आता मुलं सायलीला मिठी मारतात, ती कशी आहे हे विचारतात. त्यावेळी अर्जुन त्यांना थांबवत म्हणतो, अरे हळूहळू. असं म्हणत अर्जुन सायलीची काळजी करत असतो, पण सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून घरातील सर्वच जण खूप खुश होतात. आता सायली मुलांना आणि कुसुमताईंना विचारते, अहो तुम्ही सर्वजण असे अचानकच कसे आलात. तर कुसुमताई म्हणतात, कारण आम्हाला
प्रतिमाताईंनी आमंत्रण दिलं आहे. तर त्यावेळी सायली प्रतिमा आत्यांकडे पाहते. खरं तर सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद परत यावा यासाठीच प्रतिमा आत्यांनी आश्रमातील मुलांना आणि कुसुमताईंना घरीच बोलावलेलं असतं. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, अगं त्यांनी मला फोन केला होता आणि सांगितलं की आज तुला वटपौर्णिमेची पूजा करता येत नाही म्हणून तू नाराज आहेस, नर्वस आहेस. मग तुझा मूड ठीक कसा करायचा? मग काय जादूची कांडी हवीस ना, आणि ती जादूची कांडी का असू शकते? तुझ्यासाठी सगळ्यात जवळच्या व्यक्ती म्हणजेच हे सर्व मुलं आणि मी, आणि म्हणूनच आम्हाला त्यांनी इथे बोलावलं आहे. तर सायली खूप खुश होते. कल्पनाताई म्हणतात, अगं काही नाही, काल मला प्रतिमाचा फोन आला होता आणि मग आमच्या दोघांच्या बोलण्यात आम्ही दोघांनीही ठरवलं की तुला सरप्राईज द्यायचं आणि म्हणूनच हे खास सरप्राईज तुला आम्ही दिला आहे. तर सायली कल्पनाताई आणि प्रतिमा त्यांना म्हणते, तुम्हा सगळ्यांचे आभार मी कसे मानू, मला काहीच कळत नाही आहे. तर प्रतिमा त्या सायलीला म्हणतात, अगं यात आभार कसले मानायचे, वेडी आहेस का तू? तर कल्पनाताई म्हणतात, बरं आता आम्ही पूजा करून येतो, तोपर्यंत तुम्ही गप्पा मारत बसा. प्रतिमा आपण निघूयात ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो निघूयात. असं म्हणत आता प्रतिमा आत्या, सुमन काकू आणि कल्पनाताई तिघेही वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी निघालेले असतात. तर इकडे अर्जुन कुसुमताईंना आणि मुलांना म्हणतो, थँक्यू सो मच तुम्ही आलात. तुमच्या येण्यामुळे माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर स्माईल तरी आलं. तर मुलांच्या सायलीसोबत गप्पा चालू असतात. मुलं म्हणू लागतात, सायलीताईला बाळ झालं ना की आम्ही त्याच्यासोबत खूप खेळणार आहोत. तर कुसुमताई म्हणतात, सायलीला त्रास द्यायचा नाही या, अगोदरच तिची तब्येत खूप नाजूक आहे. तर सायली म्हणते, नाही कुसुमताई, माझी अजिबात काळजी करू नकोस. खरं तर यांच्या दंग्यामुळे मला अजिबात त्रास होणार नाही. मी खूप खुश आहे. खरं तर तुम्ही मला अगोदर सांगितलं असतं तर माझ्या या बाळांसाठी मी काहीतरी बनवून ठेवलं असतं. तर कुसुमताई डोक्यालाच हात लावतात आणि म्हणू लागतात, घ्या. तर इथे अर्जुन मुलांना म्हणतो, बरं चॉकलेट, आईस्क्रीम, बर्गर, पिझ्झा हे तुम्ही खाणार आहात ना? आता मुलं खूप खुश होतात आणि आनंदानेच म्हणतात, मी खाणार, मी खाणार. तर त्यावेळी कुसुमताई हात वर करत म्हणतात, मी पण. तर अर्जुन म्हणतो, तुम्ही पण? तर कुसुमताई म्हणतात, नाही म्हणजे ह्या सर्वजण खाणार आहेत ना त्यांच्यासाठी. अर्जुन म्हणतो, बरं मी सर्वांसाठीच ऑर्डर करतोय. आता मात्र कुसुमताई खुश होतात आणि म्हणतात, करा करा. तर आता त्यातील एक मुलगा कुसुमताईच्या कानात जाऊन म्हणतो, कुसुमताई हा चिडका बिंबा जरा जास्तच सुधारलाय. तर आता मात्र सायली त्याला एक चांगलाच थपाटा घालते आणि अर्जुनने त्याचं बोलणं ऐकलेलंही असतं. तर इथे सायली त्या मुलाला म्हणते, चिडका बिंबा वगैरे असं काही बोलायचं नाही. तर अर्जुन चिडून उभा राहतो आणि म्हणतो, काय म्हणालास तू? चिडका बिंबा कोणाला म्हणालास तू? तर त्यावेळी तो मुलगा खूप घाबरून जातो. तर आता कुसुमताई पुढे येतात आणि म्हणतात, अर्जुन सर, नाही, अहो त्याची चूक नाही, चूक खरं तर माझी आहे हो. अहो मी पण ना मुलांसमोर तुम्हाला, असं म्हणत कुसुमताई कान पकडतात आणि म्हणतात, सॉरी, खरंच सॉरी. तर आता अर्जुन चिडूनच म्हणतो, आज या मुलांना, आणि मग हसत म्हणतो, सगळं माफ आहे. मुलंही खूप खुश होतात. तर अर्जुन मुलांना म्हणतो, बरं तुम्हाला आत बसून असं बोर व्हायचंय की माझ्यासोबत बाहेर खेळायला यायचं आहे? तर मुलं खुश होतात आणि अर्जुनसोबत बाहेर खेळण्यासाठी निघून जातात. तर इथे घरात कुसुमताई आणि सायलीच्या गप्पा चालू असतात. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, काय गं सायली, अर्जुन सरांमध्ये किती बदल झाले आहेत. म्हणजे अगोदर त्यांना मुलं आवडायची नाहीत आणि आता तर मुलांसोबत ते वेळ घालवत आहेत. तर सायली म्हणते, आता ते स्वतः बाबा होणार आहेत ना, आणि म्हणूनच तर एवढी काळजी घेत आहेत. दुसरी एखादी कितीही मोठी गोष्ट असली ना तरी सुद्धा ही त्यांना काळजी मोठी वाटायला लागली आहे. तर कुसुमताई सायलीला म्हणतात, अगं तुझी काळजी करणं यापेक्षा मोठी गोष्ट काय आहे? बरं तुझी तब्येत कशी आहे आता? तुला मळमळतं वगैरे का? असं म्हणत त्या दोघींच्याही गप्पा चालू असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्जुन सायलीला म्हणतो, मी एक डिसिजन घेतला आहे. तर सायली विचारते, कोणता डिसिजन? तर अर्जुन म्हणतो की मी ठरवलं आहे की हा ॲक्सिडेंट रिक्रिएट करायचा. हे ऐकून सायली खुश होते. सायली विचारते, खरंच? अर्जुन म्हणतो, हो खरंच. कारण या सगळ्यामुळे जर तुला तुझ्या बालपणीच्या गोष्टी आठवणार असेल, तुझं बालपण, तुझी ओळख तुला पुन्हा मिळणार असेल, तर मी ही रिस्क घ्यायला तयार आहे, पण एका अटीवर. सायली विचारते, कोणती अट? तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, यावेळच्या या रिक्रिएशनमध्ये मी सुद्धा सामील असणार आहे. कारण आता ही रिक्रिएशनची रिस्क मी घेत आहे, कारण मी सुद्धा तिथे असणार आहे. आता हा मार्ग तुम्हा सगळ्यांना वेगळा करणारा नसेल तर एकत्र आणणारा असेल. ठरलं तर मग, असं म्हणत दोघंही हात मिळवतात आणि आता सायलीच्या ॲक्सिडेंटचा पुन्हा एकदा तसाच सीन घडवायचा ठरवतात. तर आता या सगळ्यामध्ये सायली अर्जुनला यश मिळेल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.